झी मराठी, चर्चाही होणारच। शक्तीपीठ महामार्गाविरोधात लढा तीव्र करण्याचा निर्णय आज हलकर्णी इथं झालेल्या सर्वपक्ष बैठकीत घेण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेश पाटील होते। सुरुवातीला राजेश पाटील यांनी स्वागत करून हा शक्तीपीठ महामार्ग चंदगड गडिंग्लजच्या जनतेच्या फायद्याचा नसून इथल्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहे। आपण सर्वांनी याची नीट माहिती आणि लोकांचं प्रबोधन करून शक्तीपीठ विरोधात एकसंघपणे लढा उभा करूया, एकजुटीची वज्रमूठ अशीच भक्कम ठेवूया असं आवाहन त्यांनी केलं। शक्तीपीठ महामार्गाविरुद्ध विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक कॉम्रेड संपत देसाई म्हणाले, 12 जिल्ह्यातील शेतकरी शक्तीपीठ महामार्गाविरोधात लढतायत। सगळीकडे टोकदार विरोध असताना चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार मात्र शक्तीपीठची मागणी करतात। खरं तर विकासच करायचा असेल तर अनेक मुद्दे आहेत। हा भाग मागास नाही तर हा भाग पुढारलेला आहे। राज्याच्या कुठल्याही भागापेक्षा हा भाग शैक्षणिकदृष्ट्या पुढारला आहे। त्यामुळे विकासासाठी कोण शक्तीपीठ आणतो म्हणत असेल तर ते साफ खोटं आहे। संग्रामसिंह कोपेकर म्हणाले की आम्ही राजकीय विरोधक म्हणून एकत्र आलो नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकत्र आलोय। या महामार्गामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार असल्यानं आम्ही लढणारी माणसं एकत्र आलोत। शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्ड्यांवर म्हणाले की हा रस्ता केवळ अदानीची खनिजे गोव्याला नेण्यासाठीच केला जातोय, विकास या सगळ्या गोष्टी थापा आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी इथला निसर्ग वाचवण्यासाठी आम्ही या लढ्यात आहोत। प्राध्यापक सुनील शिंत्रे म्हणाले की 4 राज्यात सगळीकडे विरोध असताना चंदगडचे आमदार मागणी करतात हे न समजणार आहे, याला सर्व शक्तीने विरोध करू। गोपाळराव पाटील म्हणाले की आपण सर्व माहिती घेऊ आणि गावोगावी बाधित शेतकऱ्यांच्या सभा बैठका घेऊन प्रबोधन करूया, त्यासाठी सगळे मिळून लढा करू। यावेळी ॲडव्होकेट संतोष मळवीकर, रियाज शमनजी यांनी आपली भूमिका मांडली। यावेळी विद्याधर गुरबे, अमर चव्हाण, अभय देसाई, अडकुरकर, डॉक्टर कॉम्रेड संजय तरडेकर, सुभाष देसाई, तात्यासाहेब देसाई, भिकाजी गावडे, तानाजी गडकरी, सुभाष देसाई, एमजे पाटील, भरमाना गावडे, जयंतराव सरदेसाई, शेखर गावडे, संतोष मोरे, अमृत जत्ती, पांडुरंग बेनके, गोविंद दादा पाटील, विष्णू गावडे, शरद मतकर, दिलीप वाके, मनोहर गावडे, विवेक मनगुटकर, प्रकाश गुरव, राजू गणाचारी, सुमित देसाई, कृष्णा गणाचारी, एस.एन. देसाई यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड।